उघड्यावरचा संसार घेऊन पशुधनाचं संगोपन करणारा धनगर समाज पुन्हा एकदा अडचणीत आलेला आहे। एका बाजूला कडाक्याचं ऊन, दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे पशुधनाचा मृत्यू होण्याचे प्रकार वाढलेले आहेत। सध्या आपण शेतावरती आलेलो आहे। सध्या दुपारची वेळ आहे आणि कडाक्याचं ऊन पडलेलं आहे। त्यामुळे मेंढरं कुठेतरी उन्हाच्या तडाक्यात सापडतात, यामध्ये त्यांचा मृत्यू होतोय। संध्याकाळच्या वेळेस गारपीट होते, त्यामध्येही मेंढरांचा मृत्यू होतोय। अशा दुहेरी संकटात सध्या मेंढपाळ आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी मेंढपाळ आहेत। काय सध्याची ही परिस्थिती आहे? परिस्थिती अवघड आहे। गारा पडतात, गाराने मरतात, उन्हाने बुलून मरतात। हे ते लय प्लस कनी वाघाचं फॉल्टिंग आहे। वाघ संध्याकाळची हाली करतात वाड्यावर, लय अवघड आहे। मोठे मोठे संकटात आहे आम्ही आज सध्या। गारपिटीचं काय परिणाम झाला? गारपेटीने मेली ना बरेचसे बकरांना इकडे आली की पलीकडे त्रास भेटला। काल नाही झाली इथं एवढी, पण थोडी झालीच। माझे याच्यातून 4 खांड्या बकऱ्या गेल्यात। कशी काय? हे देवीचा आजार होता, देवीचा आजार 4 खांड्या बकऱ्या गेल्यात। ह्या उन्हाचा काय परिणाम होतो? उन्हाचा होतं ना, उन्हाचा होतो ना। उन्हाने मेली विषय बकर। हा, काय होतं उन्हाने? उन्हाने बुलून मारा, बोलून मारा त्या। शिपणीचा त्रास असतो कुठंतरी। शेतकरी आपला काहीतरी बांधाला शिपून तणनाशक वगैरे म्हणजे खात्यात, आपल्याला माहीत नसल्यावर, आणि मग त्यांनी फॉल्टिंग होऊन मारा त्या तिथं। सध्या आता पाऊस 3 दिवस आहेत, काही संरक्षण आहे का? काही काय नाही संरक्षण, काय हो काहीच नाही संरक्षण। काय हो का उघड्या होजी आता, काय संरक्षण याला? उघड्या होजी आम्हाला नाही संरक्षण, तर त्यांना कुठलं? नक्कीच दुपारचा दिवसभर उन्हाचा तडाखा आणि संध्याकाळी गारपीट अशा दुहेरी संकटात सध्या मेंढपाळ आहे आणि यामध्ये पशुधनाचा जीव जाताना पाहायला मिळतोय। त्यामुळं कुठंतरी मेंढपाळांना, या पशुधनाला संरक्षण मिळावं अशी मागणी सध्या मेंढपाळ करताना पाहायला मिळत आहेत। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, आंबेगाव, पुणे।